मॉर्निंग सगळ्यांना. कसे आहात तुम्ही? तर आज तुम्हाला वाटत असेल की हे कसं काय दाखवते, तर दाखवते मी की माझ्या प्रिशूनी केवढा पसारा करून ठेवला आहे. असं म्हणजे मला लहान मुलं आपल्या घरात राहिले की ते केवढा पसारा, आपण किती पण जागेवर वस्तू ठेवल्या तरी पण त्यांचं राहतच की इथली वस्तू काढायची आणि मोगड्यात आणून ठेवायची. म्हणजे पसारा कसा झाला पाहिजे हे त्यांना चांगलं माहीत असतं. तोपर्यंत तिकडे पसारा म्हटला, आधी किचन आवरून घेते. तिचा टिफिन केला, तिला ब्रेकफास्ट केला आणि नाश्ता वगैरे झाला आमचा. मग स्कूलमध्ये बस स्टॉपपर्यंत ड्रॉप गेली, तिथून आली. मग आता म्हटलं हे आवरून घेते. तर आधी म्हटलं सगळे किचन आपण क्लीन करून घेऊ. मग सगळे भांडे वगैरे सगळे धुवून घेतले. हे सगळं आता चिरलेलं वगैरे त्याचं सगळं आपण साफ करून घेते. आणि मी तुम्हाला आता एक होम रेसिपी दाखवणार आहे, त्यात स्किप न करता पहा. आणि आपल्या चॅनलला जर का कोणी नवीन असेल ना, त्यांनी पण आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि लाईक शेअर नक्की करा आणि कमेंट करायला विसरू नका. आता मी ही घेतलेली आहे 7 भेंडी. आपल्या घरामध्ये असतातच भेंडी, जेव्हा राहिली ना तेव्हा ही डायरेक्ट रेमेडी करून घ्यायची. आता मी ही 7 घेतलेली आहे. त्याला जेवढं तुम्हाला बारीक कट करता येईल तेवढे तुम्ही त्यांना बारीक कट करून घ्या. आपण घरच्या घरी हेअर स्पा करणार आहोत, कारण आपल्याला एवढं लेडीजला आहे ना एवढा वेळ नसतो घरातल्या कामांपासून आपल्याला वेळच भेटत नाही स्वतःसाठी एवढा स्वतःची काळजी करायची तरी कधी. त्यासाठी मग आता मी घरच्या घरी तयार करते. आणि बाहेर जायचं म्हटलं आपल्याजवळ एवढा वेळ पण नसतो, आणि अजून आपल्यासोबत जर का मूलबाळ असेल तर मग एवढा वेळ आपल्याला मिळत पण नाही. त्यासाठी मग मी आता एका पातेल्यामध्ये 1.5 ग्लास पाणी ठेवलं. आता त्याला उकळी आली. आता त्यात जी भेंडी काटलेली मिरची तुम्हाला जेवढं बारीक करता येईल तेवढं तुम्ही बारीक करा. आता त्यात टाकून देते. आता तिला चांगलं उकळी येऊ देईपर्यंत तिला चांगली उकळलेली आहे. आता त्याच्यात पहा तुम्ही एकदम त्याचा कलर उकळी येतानाच त्याचा डायरेक्ट कलर चेंज झालेला आहे आणि स्ट्रक्चर पण असं चिकट सारखं होऊन गेलेलं आहे. एकदम पहा दिसत असेल तुम्हाला, एकदम नॉर्मल चिकट फॉर्ममध्ये आलेलं आहे ते. अजून त्याला आपल्याला चांगलं होऊ द्यायचं आहे, कारण आपली भेंडी ना एकदम सॉफ्ट व्हायला पाहिजे. म्हणजे त्याच्यातले जेवढे इन्ग्रेडियंट आहे ना सगळं त्याच्यातलं आहे ना त्या पाण्यामध्ये गेलं पाहिजे. तोपर्यंत म्हटलं आता हिने एवढा पसारा करून ठेवलेला आहे. सगळे बुक्स वगैरे, अभ्यास तर करायचा नसतो तिला, पण सगळं काढून ठेवून देत असते आणि काय कलरिंग करत असते. म्हटलं हे आधी सगळं ठेवून देते. तिचा ड्रेस कोड होता ना, आज गेलो त्यांच्या स्कूलमध्ये, आज फ्रेंडशिप डे होता. त्यासाठी तिने सामान काढून ठेवलेलं होता. हे आधी सगळं सेट करून ठेवून देते. सेट ठेवून देईल त्याला, आणि जरी येईल ना तोपर्यंत वापस जसं तसं ठेवून देईल. लहान हेच असतं, आपण फक्त सेट करत त्यात काढत राहायचं. चला आता काय हरकत काम आहे, पसारा आपलं काम आहे आवरायचं. चला म्हटलं आधी सेट करून घेते. आता हे सेट आलेलं आहे. त्यानंतर म्हटलं वेळेस त्याला चेक करून घेते, कारण मध्ये चेक करत राहायचं त्याचं फॉर्म कसं होतं आहे असं. आणि त्याला लो ठेवायचं, जर का हाय फ्लेम ना तसं वरती उघडायचं. म्हटलं अजून आहे टाईम, तोपर्यंत म्हटलं इकडे कपडे वगैरे घड्या घालून ठेवून. कपडे हे सर्वात मोठं काम असतं आपल्याला. याच गोष्टीचा खूप कंटाळा असतो. मला तर खूप कंटाळा आहे कपड्यांच्या घडी घाल, पण ते करावं तर लागणारच आहे. माझं त्यांना व्यवस्थित सेट करून दिलं. इकडे ही बेडशीट वगैरे पण सेट करून ठेवून दिली. आता म्हटलं आता चला चेक करून घेऊ त्याला कसं झालं आहे असं. आता ते होऊन गेलेलं होतं, थंड होईपर्यंत थोडं जास्त घट्ट होईल ते. आता त्याला एका बाउलमध्ये गाळणीने काढून घेते मी. हे तुम्ही डायरेक्ट मिक्सीमध्ये पण करू शकतात, म्हणजे डायरेक्ट भेंडीसोबत डायरेक्ट मिक्सीमध्ये करून घ्यायचं. पण त्याची जी थोडंफार नॉर्मल असतं ना, मग ते केसांमधून निघत नाही आणि ती चिकट असल्यामुळे त्यासाठी मग मी असं फक्त काढून करत असते. असं पण भेंडीमधलं सगळं जीवनसत्व त्यात उतरलेलं आहे.
आता ते गरम होतं, त्याला थंड होण्यासाठी मी ठेवून दिलं. तोपर्यंत म्हटलं दुसरी कामं करून घेते अजून, म्हणून मग झाडू मारून घेते आधी. या मास्कने तुम्हाला खूप फरक पडणार आहे. ज्यांचे रुखे सुके केस आहे किंवा ड्राय केस आहे खूप, किंवा केसांना 2 फाटे आहे, किंवा केस वाढत नाही आहे, केसांमध्ये खूप गुंता होतो आहे, त्यासाठी खूप फायदेशीर आहे. मी पण माझे पण केस म्हणजे गुंता वगैरे जास्त होत नव्हता, पण असे 2 फाटे यायचे माझ्या केसांना, वाढ होत नव्हती. आणि अशी शायनी पण म्हणजे आधी होती केसांना शाईन, पण आता शाईन पण निघून गेलेली होती केसांची. त्यासाठी मग मी हे ट्राय केलं तर मी 1 महिन्यापासून ट्राय करते. मला खूप फरक जाणवलेला आहे त्याचा. आणि हप्त्यातनं 2 वेळेस ट्राय करायचं, म्हणजे आपल्याला इफेक्ट छान येतो. आणि तुम्हाला जर का आदल्या दिवशी तेल लावायचं असेल तर तेल लावून सकाळी तुम्ही हे करू शकतात. आता ते थंड झालेलं आहे, मी त्याला एका बाउलमध्ये घेतलेलं आहे. आणि आपल्या हेडवर जास्त मसाज करायची, त्याची केस आधी विंचरून घ्यायचे. आणि मुळांपासून आपण जर का जास्त मसाज केली ना तर मग त्याचा इफेक्ट जास्त होतो, कारण मुळांपासूनच वाढायची सुरुवात असते. त्यासाठी मग त्यांना मुळांपर्यंत आता मी त्याला थोडं कोंब करून जुडा बांधून ठेवून दिला होता. हे पण मी आता हेअर वॉश करून पण आलेली आहे. आता त्यांना विंचरून घेते. एकदम जास्त गुंता नाही, काही नाही, आणि केस पण निघत नाही. हे तुम्ही रेग्युलरली ट्राय करा हप्त्यातनं 2 वेळेस, तुम्हाला खूप फरक जाणवेल तुम्हाला. आणि आपल्या चॅनल जर का कोणी नवीन असेल ना त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि व्हिडिओला लाईक आणि कमेंट केल्याशिवाय जाऊ नका. आणि कोणाकोणाला किती फरक पडला त्याचा ते पण मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा. भेटू आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.